कोल्हापूरचे आणि आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे ऋणानं बंध आहेत. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की असं त्यांना त्या काळात वाटत होतं की ते रिटायर होतील, ते अजून काही व्हायचं असं दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजीही होते अनेक लोकांची. मी अनेक वेळा गमतीने पार्लमेंटमध्ये सांगते धैर्यशील मानेंना, तुमचा पक्ष फुटला कारण का वेळ देत नाहीत म्हणून, आमचा पक्ष जास्त वेळ देतात म्हणून फुटला. अशा गमती आयुष्यात होत असतात. आणि त्याच्यामुळे कोल्हापूरचे आणि आमचे फार प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध. माझे आई वडील त्या काळात जेव्हा माझे वडील म्हणायचे की मी रिटायर होईल, त्या काळात माझ्या वडिलांची फार इच्छा होती की कोल्हापूरमध्ये त्यांनी रिटायर व्हावं. त्यांची इच्छाही होती की आपण इथे घर घ्यावं वगैरे. ते रिटायर काय व्हायची अजून तरी लक्षणं आम्हाला तरी दिसत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आता दिल्ली, मुंबई, कोल्हापूर प्रवास चालूच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने. हे परत मी माझ्या वडिलांकडे जाते की वडील फार कमी गोष्टी सांगतात. माझे ना वडील खूप छान प्रश्न विचारणं खूप, मी आता वडिलांना हुशार म्हणू शकत नाही, पण काय म्हणू आता विचार करते शब्द. पण ते मला नेहमी विचारायचे दौरा करून आल्यावर कसा झाला दौरा, आज पण विचारतील संध्याकाळी काय होतं कोण होतं. मी त्यांना विचारलं की दौरा खूप चांगला झाला. कोण होतं बरोबर, म्हणजे आमदार होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होता, तेव्हा सत्तेत होतो, तेव्हा सगळे बरोबर असायचे आणि सगळे महत्वाचे लोक असायचे. त्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की आमदार, जिल्हा परिषद आणि कोण भेटलं म्हणजे अजून सगळेच होते, आणि कार्यकर्ते कोण भेटले म्हणजे असेच भेटले सगळे, नमस्कार केला आणि आले. त्याच्यानंतर ते असं मला म्हणाले की जर तुला राजकारणात राहायचं असेल ना तरी गाडीत बसते चांगले, पण त्या शेवटच्या माणसाची जर नाळ नाही जोडलेली ना तुम्हाला कुछ नाही होगा. माझ्या 2024च्या इलेक्शनमध्ये मला एक गोष्ट कळली, आणि राजकारणात ज्याला यायचंय त्याला मी सांगते, नेता, मोठा पदाधिकारी हा जरूर तुमच्या बरोबर असला पाहिजे. असला तर भाग्यच तुमचं, पण जर तो शेवटचा माणूस तुमच्या बरोबर असेल ना तर देश की कोई ताकद तुमको हरा नहीं सकती. आणि त्याचं जिवंत उदाहरण मी, सगळं माझ्या विरोधात होतं, सगळी सत्ता यंत्रणा, आमदार, सरपंच. अरे मी गावात गेली की तो बिचारा सरपंच पण यायचा नाही, घाबरायचा आणि हिच्यावर परत फोटो निघाला तर काय. तर पण त्या लोकांची ताकद होती, लोकांमध्ये केवढी ताकद आहे हे तेव्हा माझ्या त्या इलेक्शनमध्ये कळलं. म्हणून या ताराराणी ज्या लढल्या ना त्या आमच्यासाठी का स्फूर्ती आहेत, कारण हा बहुजन समाज त्यांच्याबरोबर, की सर्वसामान्य माणसांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्या लढल्या. त्याचे शाहू महाराजांचे मी आणि त्याच्या कुटुंबाने आज आमच्या सगळ्यांचा जे स्वागत सन्मान केला याबद्दल. आणि आज व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी सगळे माझे सहकारी भेटले, मनापासून आनंद वाटला. कारण का इलेक्शन येतात हार जीत होतीये, सिर्फ रिश्ते रहते. आणि त्याच्यामुळे या नात्यांचा जो आदरणीय पवारसाहेबांबरोबर 6 दशक ज्यांनी काम केलं, ज्यांनी सहकार्य दिलं, प्रेम दिलं, साथ दिली, की नातं वारसा कुठला त्यांचा जपील मला माहिती नाही, पण नात्यांचा वारसा नक्की जपील एवढाच शब्द देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय